जय मल्हार. जय मल्हार. धनगर समाज जागृती युट्यूब चॅनल वरती धनगर समाज जागृती परिवारातील सर्वांचं, भारतभरातील देशभरातील सर्व राज्यातील धनगर बांधवांचं या परिवारात मी आजच्या विश्लेषण या कार्यक्रमामध्ये मनापासून स्वागत करतो. आज आपल्या चॅनलवरती विश्लेषण हा जो कार्यक्रम घेतोय, या कार्यक्रमाचा आजचा विषय जो आहे, हा विषय मराठा व धनगर आरक्षण लढाई सुरू. पण धनगर आरक्षणाला राज्यभरामध्ये कव्हरेज जे आहे ते कमीच आहे. मग याच्यामध्ये धनगर जमात नेमकी कुठं कमी पडते, याचं विश्लेषण करण्यासाठी या कार्यक्रमाचं आज आयोजन केलेलं आहे. या निमित्तानं लाईव्ह पाहणाऱ्या सर्वांचं या कार्यक्रमामध्ये मी स्वागत करतो आणि जे या विषयाचं विश्लेषण करण्यासाठी सहभागी होतील त्या सर्वांचं, विशेषतः गणेश केसकर जॉईन झालेले आहेत, चॅनलचे संघटक योगेश खरात जॉईन झालेले आहेत, आणि अजून बाकी जे काही मधल्या काळामध्ये चर्चेमध्ये सहभागी होतील त्या सर्वांचं मी या ठिकाणी स्वागत करतो. आणि कार्यक्रमाला पुढे घेऊन जात असताना आपल्याला थोडीशी एक पार्श्वभूमी सांगायची की विश्लेषण करत असताना या विषयाचं विश्लेषण करण्याची गरज का पडली. धनगर एसटी आरक्षण हा मुद्दा आपला न्यायिक मुद्दा आहे. आपल्याला या ठिकाणी घटनेच्या माध्यमातून जे काही आरक्षण मिळालेलं आहे, ते आरक्षण आपल्याला या ठिकाणी जर बघितलं असेल, देशामध्ये राज्यामध्ये इम्प्लिमेंटेशन जे आहे, आपल्या विशेषतः राज्याच्या बाबतीमध्ये चर्चा करायला गेली तर ते इम्प्लिमेंटेशन झालेलं नाही. आज अखेर जवळपास 70 वर्ष उलटून गेली, परंतु इम्प्लिमेंटेशन झालेलं नाही. म्हणजे घटनेत असलेल्यांना मिळालं नाही. परंतु जे नव्यानं आरक्षण मागतायत आणि एक मोठा समूह आहे जो इथल्या अनेक सेक्टरवरती प्रभाव टाकून आहे, सत्ताकारण असेल, अर्थकारण असेल, राजकारण असेल, जमीनधारणा असेल, उद्योगधंदे असतील, या सगळ्यावरती ज्यांचा मोठ्या प्रमाणावरती सहभाग आहे, अशा जातीचा मात्र या ठिकाणी आरक्षणाचा मुद्दा जो आहे, जवळपास 1980 नंतर जन्माला मुद्दा आज महाराष्ट्राच्या पटलावरती, मग शासन प्रशासन स्तरावरती तो प्राधान्याचा बनलेला आहे आणि इतर ठिकाणी तो सर्वात टॉपचा मुद्दा झालेला आहे. परंतु न्याय हक्काची मागणी करणाऱ्या 75 वर्षे लढणाऱ्या समाजाचा मुद्दा मात्र हा प्राधान्यक्रमावरती येताना दिसत नाही. आणि म्हणून मग याचं विश्लेषण करण्याची गरज पडली की तो समाज समूह नेमका अशा कुठल्या पद्धतीने कामकाज करतोय की ज्यामुळे त्यांच्या आरक्षणाचं कव्हरेज मोठ्या प्रमाणावरती कॅनव्हासवरती या महाराष्ट्राच्या दिसते, सरकारच्या कॅनव्हासवरती प्राधान्यक्रमामध्ये येतंय. आणि मग आपण कुठे कमी पडतोय की ज्याच्यामुळं आपला कॅनव्हास छोटा आहे किंवा आपल्याकडे दुर्लक्ष केलं जातंय, आपल्याला कोणी कन्सिडर करत नाही. मग हा विषय आज आपल्या समोर चर्चा. आपल्याला सर्वांना कल्पना आहे की धनगर समाज जागृती चॅनल समाजाच्या सर्वांगीण आणि शाश्वत विकासाच्या दृष्टीनं विविध कार्यक्रम, उपक्रम, प्रबोधन हे राबवण्याचा प्रयत्न करत आहे. आणि मग आज आपण हा विषय आपल्या समोर घेतोय आणि याच्यावरती आपण चर्चा करणार आहोत. चर्चेला जाण्यापूर्वी काही मुद्दे आपल्या समोर ठेवतोय आम्ही सगळेजण. योगेश, झाले तुम्ही सहभागी? आता आपल्याला विश्लेषण करत जायचंय मुद्द्याचं, कारण की हेडिंग दिलेलं आहे. तत्पूर्वी सर्वांना विनंती करेल लाईव्ह पाहणाऱ्यांना की आपला कार्यक्रम जास्तीत जास्त ठिकाणी शेअर करा, कारण की आपल्याला हे विषय समजून घ्यायचे, याच्यावरती व्यक्त व्हायला शिकायचंय. आपल्याकडे बोलणारे जे आहेत, अभ्यासपूर्ण मांडणी करणारे, बोलणारे असे वक्ते, प्रवक्ते, नेतृत्व यांची संख्या जी आहे ती कमी आहे. आता ह्या चर्चेच्या अनुषंगाने हे मुद्दे सगळे मांडलेच जातील की कशा पद्धतीने आपला विषय आपण ताकदीनं, प्रामाणिकपणे, खरा विषय असून देखील ताकदीनं मांडू शकलो नाही. इथल्या न्याय व्यवस्थेसमोर, इथल्या राज्यकर्त्यांसमोर आपण मांडू शकलो नाही आणि त्यांनी देखील आपल्याकडे दुर्लक्ष केलंय. मग मुद्दे आपण मराठा आरक्षणाचा मुद्दा जो आहे, जो आपण बघितला असेल की इथला सर्वात शक्तिशाली समाज आहे, संख्येनं मोठा आणि सगळीकडे प्रभाव टाकणारा समाज आहे, समृद्ध आहे आर्थिक दृष्ट्या, शैक्षणिक दृष्ट्या, आणि बाकी जिथली साधन संपत्ती आहे त्याच्यावरती देखील मोठ्या प्रमाणावरती त्यांची भागीदारी आहे, टॉपला भागीदारी या महाराष्ट्रामध्ये आहे. आणि मग ते एवढं सगळं असताना इथं पुढं एवढ्या लिडिंग मध्ये कसे आहेत, त्यांचे मोर्चे आंदोलन एवढी ताकदवर कसे होत आहेत, याच्याकडे मला योगेश असतील, गणेश असतील, थोडं थोडं आपण मुद्दे पुढे घेऊन जाऊया. तर गणेश, आपण चर्चेला सुरुवात करूया. शॉर्ट मध्ये आपण थोडं थोडं मुद्दे मांडत आपल्याला ही चर्चा पुढे घेऊन जायचे. अजून बाकी देखील
आपले सोयरे मंडळी जे आहेत ती सहभागी होतील आणि सोयऱ्यांना विनंती आहे जास्तीत जास्त ठिकाणी शेअर करा. चॅनल सबस्क्राईब केला नसेल तर सबस्क्राईब करून आपल्याला या ठिकाणी आपली माध्यम मजबूत करण्यासाठी सहकार्य करा. गणेश. नक्कीच सर्वांना जय मल्हार. आणि सर्वप्रथम सर गोपने साहेबांचं मी खरंच मनापासून धन्यवाद करतो, कारण की आज जो विषय आपण घेतलेला आहे त्या विषयामध्ये खऱ्या अर्थानं जर धनगर समाजाबद्दल जर जागृती आणि एक मीडियम तुम्ही या सोशल मीडियाच्या मार्फत या युट्यूबच्या मार्फत चालू केलं आणि त्याच्यामुळं आमच्यासारख्या सर्व धनगर समाजातल्या तरुणींना तुमच्यापर्यंत धनगर समाजाच्या प्रश्नापर्यंत पोहोचण्याचा एक तुम्ही चॅनल क्रिएट करून दिला, त्याबद्दल आपलं धन्यवाद सर्वप्रथम. आजचा विषय जो आहे सर मराठा व धनगर समाजाला कव्हरेजचा. तर सर आपण पाहिलं असेल की मराठा समाज आणि धनगर समाज आपला 70 वर्षापासून आपल्या एसटी आरक्षणाची लढाई लढतोय आणि याच्यामध्ये जर कव्हरेज आपल्याला कमी भेटतंय का, तर ह्याच्यात काहीच शंका नाही, तीळ मात्र शंका नाही की आपल्याला कव्हरेज कमी भेटतंय का, तर 100% भेटतंय. याची मला अनुभव सुद्धा आलेला आणि मी वारंवार माझ्या भाषणातून असेल याच्यावर माझी नाराजी व्यक्त केलेली आहे. याच्यामध्ये मी तुम्हाला सांगेल की मराठा समाजामध्ये ज्यावेळेस अंतरवली सराटीमध्ये लाठीचार्ज झाला आणि या लाठीचार्जच्या नंतरनं जिथं सगळे आपले मंत्रिमंडळ तिथं धावलं, त्याच्यानंतरनं अंतरवली सराटीतलं जे आंदोलन आहे ते जो सो कॉल्ड डेमोक्रेसीचा जो चौथा पिलर आहे ज्याला आपण मीडिया म्हणतो, त्या मीडियानं उचलून धरलं आणि तो पासून ते आजपर्यंत आपण पाहतोय की खूप चांगल्या प्रकारे मीडिया मराठा आरक्षणाचं कव्हरेज देते आणि ते लोकांपर्यंत पोहोचते आणि ते कन्सिस्टंटली चालू ठेवलेलं आहे त्यांना. परंतु धनगर समाजाचं पाहता 70 वर्ष झालं सर की आपल्याला कव्हरेज त्या पद्धतीने भेटत नाही. म्हणजे कितीतरी गोष्टी असतील. आता आम्ही ज्यावेळेस उपोषणाला बसलो होतं सर, 20 दिवसाचं धनगर आरक्षणाचं चांगलं अभ्यासू उपोषण तिथं चाललं होतं. परंतु जो लोकल न्यूजपेपरचा जो मीडिया आहे त्यांना आमच्या न्यूज लावल्या, परंतु जो डिजिटल मीडिया आहे तो तिथपर्यंत पोहोचताना आम्हाला दिसला नाही. आम्ही वारंवार त्यांच्याशी संवाद साधला, खूप साऱ्या गोष्टी केल्या, पण ते तिथपर्यंत पोहोचताना आम्हाला दिसले नाहीत. मी स्वतः उपोषण स्थळावरून त्यांच्याशी बातचीत केली. इव्हन ज्यावेळेस आपलं बाकी सगळ्या छोट्या छोट्या गोष्टी झाल्या, बाकी छोट्या छोट्या सगळ्या गोष्टी झाल्या असतील त्या आम्ही समजू शकतो की आमचं तुम्ही न्यूज कव्हरेज लावलं नाही. परंतु जो 1 डिसेंबरला जो रास्ता रोको आंदोलन झाले, त्या रास्ता रोको आंदोलन 5 तास चालले आणि 5 तास तिथं मीडिया असून सुद्धा ज्या पद्धतीचं कव्हरेज न्यूज मीडियाला दाखवायला पाहिजे होतं, आमचे कितीतरी धनगर बांधव इंटरनेटवर टीव्हीच्या समोर बसले होते की आता तरी आपली न्यूज येईल, पण तशा न्यूज तिथं आपल्याला पाहता आल्या नाहीत. त्याचं कारण काय होतं खरंच सांगता येत नाही, पण मला जे ऐकू आलेलं कारण होतं की आपल्यातलंच एक धनगर बांधव त्यांना काहीतरी बोलला की पहिल्यांदा सर्वसामान्य धनगर बांधवांची बाईट घ्या, नंतरनं पुढाऱ्यांची घ्या, असं काहीतरी तिथं झालंय, मला नंतर समजलं. परंतु मला इथं हे म्हणायचंय की 20 दिवस जो उपोषण करता तिथं बसला होता, तर त्याच्याही पोटात अन्नाचा कण नव्हता. तो धनगर समाजाचा एवढा मोठा मुद्दा घेऊन तिथं बसला होता. तर न्यूज मीडियाने याचाही विचार करायला पाहिजे होता की त्याच्यासाठी किमान धनगर समाजासाठी आपण त्या न्यूज दाखवायला पाहिजे होत्या, पण तेही नाही दाखवले. तिथेही मी नाराज झालो. नंतरनं ते आंदोलन झाल्याच्या नंतर आमच्यावर केसेस पडल्या, तीही न्यूज कुठंच आली नाही. त्याच्यानंतर मी स्वतः न्यूज मीडियाचे जे संपादक आहेत, एबीपी माझाचे असतील, सगळ्या न्यूज मीडियाचे जे संपादक आहेत त्यांना मी स्वतः पर्सनली कॉल करून आपली परिस्थिती तिथं सांगितली होती. ते म्हटले की आम्ही लावतो, पण एकही प्रतिनिधी तिथं आला नाही. आणि त्याच्यानंतरनं 2 दिवस मी जे उपोषण चालू ठेवलं होतं ते तर केसेस पडल्या होत्या म्हणून तर ठेवलंच होतं, परंतु या शेवटच्या 2 दिवसात तरी 19 आणि 20व्या दिवशी तरी न्यूज मीडिया तिथे येईल आणि नक्की आमचं म्हणणं काय आहे, आम्ही का बसलोय हे त्यांच्या मीडियाच्या मार्फत महाराष्ट्रातल्या धनगर समाजापर्यंत पोहोचवेल, पण तेही आपण बघितलं कुठं चाललं नाही. 20 दिवस तिथं उपोषणाला बसलो, परंतु नक्की उपोषण करण्याचा उद्देश काय होता, उपोषण करण्याचा मुद्दा काय होता, तो महाराष्ट्रापर्यंत पोहोचला नाही. त्यानंतर तुम्ही
कितीतरी वेळा मूळ बघितलंय मुद्दा की आपल्याला मूळ मुद्द्याकडे येऊया आपण गणेश. मला विषयाकडे ज्या घेऊन जायचे, कारण की माझा पुढचा धनगर प्रश्न आपण जर समाजाच्या वाचला झाला, असेल. परंतु माझा आवाज यस पोहोचतोय गणेश? नाही, आपल्याला बघा, यस 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 पोस्ट आपल्याला आज धनगर जमात जी आहे हा मुद्दा महाराष्ट्राच्या पटलावरती मोठ्या स्वरूपामध्ये प्रेझेंट करायला जे कमी पडलेले आहेत, आणि मग ही जी यशस्वी झालेली आहेत यांचे मुद्दे बघायचे. तर आपल्याला तर नाही, आज आपल्याला चर्चा कशावरती करायची की ही जी काही ज्या पद्धतीनं प्रेझेंटेशन 1980चा नंतरचा मुद्दा एवढ्या मोठ्या ताकदीनं जर आपण बघितलं असेल, 80 नंतर असू द्या, 85 असू द्या, कधी तिथं पुढे जर बघितलं तर हा मुद्दा फार ताकदीनं पुढे आला. हा मुद्दा नेमका कशामुळे पुढे आला, त्याच्यामध्ये काय घडलं की ज्यामुळं एवढं मोठा संख्येनं समाज समूह जो आहे तो सरकारच्या विरोधात मैदानात उतरतो, न्यायालयीन प्रक्रियेकडे असू द्या किंवा काय, ज्या मुद्द्याकडे मला आपल्याला सर्वांना चर्चेला घेऊन जायचंय तो मुद्दा माझा वेगळा आहे. आता आपलं गाराणं मांडायचं नाही, आपल्याला आपलं चुकलं कुठे, ते कशामुळे यशस्वी झाले, हे जे काही बुलेट पॉइंट्स आहेत त्याच्यावरती आपल्याला डिस्कस करायचं. लक्षात आलं का तुमच्या की आजचं जे मला आपली चुका कुठल्या झालेल्या आहेत की ज्याच्यामुळं आपल्याला ह्या मुद्दा प्रामाणिकपणे आपला खरा आहे, परंतु खरा मुद्दा असून देखील आपण तेवढ्या ताकदीने या महाराष्ट्रामध्ये जनसामान्यांना देखील कन्व्हिन्स करायला कमी पडलेलो आहे. तर मी त्यांच्या मराठा आरक्षण लढाई जी आहे ते कशा पद्धतीनं त्यांनी लढली, एवढी ताकदवर केली, एवढा व्यापक स्वरूप त्याला दिलं, याच्याकडे मला घेऊन जायचंय. तर त्या विषयाला आपण स्टेप बाय स्टेप सुरुवात करूया. योगेश, तुमचं काही एखादं मत मांडायचं असेल तर तुम्ही देखील मांडू शकतात. नाही, आधी कंटिन्यू करा, नंतर बोलू. नाही सर, मी तुम्हाला कंटिन्यू तेच चालू आहे. म्हणतोय. येस येस, मी तुम्हाला तेच म्हणतोय सर की मी पहिल्यांदा ही पार्श्वभूमी का सांगितली, तर आपण कमी पडतोय असं नाही, आपण त्यांच्यापर्यंत पोहोचतोय सर, आपण त्यांच्यापर्यंत पोहोचतोय, त्यांना आपलं गाराणं सांगतोय, सगळं करतोय, परंतु ते आपल्या न्यूज का लावत नाही याचाच तर क्वेश्चन मार्क सगळ्यात मोठा आहे. आणि राहिला सर मराठा समाजाची न्यूज लावायच्या, तर मी अंतरवली सराटीमध्ये होतो तिथं, परंतु मनोज जरांगे पाटलांची याच्या अगोदरही आंदोलन झाली, त्यांची आंदोलन मनोज जरांगे पाटील कुठं आपल्याला माहित होत त्यावेळेस. पण ज्यावेळेस तिथं लाठीचार्ज झाला, हमला झाला, त्याच्यानंतर ना महाराष्ट्रातले सगळे मंत्री तिथं धावले, शरद पवार धावले तिकडं, त्याच्यानंतर ना न्यूज मीडिया तिथं गेलाय. मग त्याच्यानंतरची काय कारण असतील ते नाही, आपल्याला नुसतं माहित केवळ नाही. मी एक लक्षात घ्या, केवळ आत्ताच मी उदाहरण देत नाही, तर आतापर्यंत त्यांनी जेवढे मोर्चे काढलेत, आंदोलनं केलीत, आताचा असू द्या, 2016चा असू द्या, मागेही तसंच आहे, ते ताकदीनच दिसतात. मग त्याच्या मागचं आपल्याला विश्लेषणाचं आज करायचंय, म्हणजे जो मुद्दे आपल्या समोर अद्यापर्यंत आलं नाही की आपलं चुकतंय कुठे. तर मला पण काही मुद्दे मांडायचे आहेत. अजून कोणाला या चर्चेमध्ये जॉईन व्हायचं असेल वेगळ्या मुद्द्यांसह, त्यांचं देखील मी स्वागत करेल, कारण की याच्यामध्ये डीप मध्ये आपल्याला जाणं फार गरजेचं आहे की केवळ कव्हरेज याचा अर्थ मीडियामध्ये झळकणं एवढ्या पुरता तो मर्यादित माझ्या दृष्टीने तर नाही. मला कव्हरेज असं म्हणायचंय की का कव्हरेज मिळत नाही, तर ते कव्हरेज मीडिया नव्हे तर सरकार दरबारी देखील कव्हरेज नाही, पब्लिकच्या मध्ये देखील तेवढं कव्हरेज मिळत नाही, प्रशासनात देखील तेवढं कव्हरेजचा अर्थ मी व्यापक स्वरूपामध्ये घेतोय, हे तुम्ही समजून घ्या. आता बघा, मी त्यांच्या लढाईकडे कशा पद्धतीने बघतो गणेश आणि योगेश, त्यांच्या लढाईकडे मी एक वेगळ्या पद्धतीने बघतो. त्याच्या मागची रणनीती दिसते मला, वेगवेगळे प्लॅनिंग दिसतात, नियोजन दिसतंय. ठळक मुद्दे मी 10-12 मुद्दे तुमच्या समोर मांडतो की ज्या ठळक मुद्द्याच्या आधारे मला विश्लेषण करता येऊ शकतं त्यांचं. याच्यामध्ये प्रामुख्याने जर आपण बघितलं असेल, लढाईच्या माग त्यांचं आरक्षणाची लढाई जी जेव्हा जेव्हा उभी राहिली, लढे ज्याच्या वेळी उभे राहिले, त्यांना माहित आहे की कोणत्या वेळी सरकारचं नाक दाबलं तर तोंड उघडेल, हे त्याचा त्यांनी बारकाईने अभ्यास केला. जे कोणी नेतृत्व पुढे येतील त्या आरक्षणाच्या लढ्यातली, मग ती सामाजिक नेतृत्व असू द्या किंवा ती राजकीय नेतृत्व असू द्या, ते अतिशय योग्य पद्धतीने त्याच्यामध्ये अभ्यास करतात. भल्या काही अंशी ती काही अयशस्वी असतील, यशस्वी असतील, तो भाग आपण ठेवूया, परंतु ज्या पद्धतीने शोकेसिंग करतायत त्या पद्धतीनं आपण बघितलं तर त्याच्यामध्ये व्यवस्थित नियोजन आहे. मागे बॅक एंडला पहिलं प्लॅनिंग करतायत की लढायचं कसं, कुठले मुद्दे घ्यायचे, कुणी मांडायचं, कसं करायचं, आणि मग ते मांडूनच, जसं आपण बघितलं असेल की 2016च्या मॅटरला, कोपर्डी प्रकरणानंतर ज्या पद्धतीनं 58 मोर्चे निघाले ते अधिक शक्तिशाली होते, ताकदवर होते. त्याच्यानंतर आपण बघितलं असेल की या लढ्याच्या माग लढाई करताना बऱ्याच वेळा आरक्षणाच्या मुद्द्यावरती आपल्याकडे एक प्रकार होतो की राजकीय पुढारी हे आरक्षणाचा लढा आणि राजकारण दोन्हीकडे ते समोर असतात. परंतु या ठिकाणी मला एक फरक दिसला की राजकीय लोकांना त्यांनी थोड्या प्रमाणामध्ये बाजूलाच ठेवलं, थोड्या म्हणण्यापेक्षा बहुतांश लोकांना बाजूला ठेवलं, आणि जे सामाजिक नेतृत्व आहेत
या सामाजिक नेतृत्वांना समोर केलं, कारण की त्यांच्या लक्षात आलं की राजकीय लोकांची आरक्षण लढ्यातील विश्वासार्हता जी आहे ती तेवढ्या प्रमाणामध्ये नाही. आणि मग आपल्याला आता काय करावं लागेल की सामाजिक नेतृत्व जे आहे यांना आपल्याला पुढे घ्यावं लागेल. आणि म्हणून विशेषतः त्यांनी प्रकर्षानं बघितलं असेल की वेगवेगळी सामाजिक नेतृत्व वेगवेगळ्या भागामध्ये समोर केली आणि त्या भागामधून त्यांना आवश्यक पाठबळ जे आहे, आवश्यक साथ जी आहे ती त्या ठिकाणी दिली आणि राजकीय नेतृत्व पाठीमागे बसलं. पुढारलेल्यांनी लक्षात घ्या काय केलं, या लढाईसाठी जे पुढं आर्थिकदृष्ट्या सधन आहेत, जे चांगले व्यावसायिक आहेत, उद्योजक आहेत, संस्था ज्यांच्याकडे आहेत, मोठमोठ्या कंपन्या आहेत, यांनी या लढ्यासाठी काय दिलं, प्रशासनातील टॉप क्लासची लोक जे आहेत यांनी लढ्यासाठी आर्थिक मदत दिली. जो बॅकअप पाहिजे, म्हणजे एका बाजूला नीती आहे, रणनीती आहे, लढाईची तयारी आहे सगळी, आणि त्याला लागणारा जो काही बॅकअप आहे, फायनान्शियल बॅकअप, जेणेकरून हा कव्हरेज जो आहे, स्पेस जी आहे, जी स्पेस व्यापता येईल, म्हणून त्याला लागणारा जो काही फायनान्स आहे तो फायनान्स देखील पुढारलेल्या लोकांनी, आर्थिकदृष्ट्या सधन असलेल्या लोकांनी त्या ठिकाणी टाकला. जनतेनं, सामान्य लोकांनी याला पाठिंबा द्यावा म्हणून सामान्य माणसांना भावनिक साथ घालण्यात आली वेगवेगळ्या प्रकारे. ती पहिल्या काळापासूनच आहे. आपण जर बघितलं असेल की अण्णासाहेब पाटलांनी 1980 ला लढा सुरू केला, त्या ठिकाणी बाबासाहेब भोसले जे आहेत ते मुख्यमंत्री होते, आणि ते मुख्यमंत्री होते आणि ते देण्याच्या दृष्टीने त्याची तयारी सुरू होती. परंतु दुर्दैवाने ते अण्णासाहेब पाटील यांनी त्या ठिकाणी आपण बघितलं असेल की आत्महत्या केल्याचं माहिती आहे. मग या केसमध्ये त्या काळापासूनची मानसिकता जी तयार करण्याची मागं बेस जो आहे, पब्लिक बेस, हा एक त्याला इमोशनल टच देण्याचा त्यांनी प्रकार केला. आता याच्यामध्ये आपण बघितलं असेल की आपल्याकडचं चुकतंय कुठलं, आरक्षण लढ्यामध्ये काम करणारी मंडळी जी आहेत त्यांनी आरक्षणाच्या लढ्याचं व्यापकपणे समाजामध्ये विचार नेऊन पोहोचवले पाहिजेत, जागृती केली पाहिजे, टीमवर्क त्या ठिकाणी झालं पाहिजे, आणि सरकारसोबत संवाद करण्यासाठी, डायलॉग करण्यासाठी एखादी यंत्रणा पाहिजे. परंतु गॅप काय होतोय, एक दोन माणसं सगळीकडे तेच फिरतायत, आणि मग त्याच्यामुळे काय होतंय की याच्यात अभ्यास असणारा एक स्वतंत्र अभ्यास गट डायलॉग साठी पाहिजे, तो दुर्दैवाने आपल्याकडे मिसिंग आहे. आणि लढणारे चेहरे जे आहेत, जे प्रामाणिक आहेत, ज्यांची विश्वासार्हता आहे, असे प्रामाणिक चेहरे समोर जे असायला पाहिजे. जसं माझ्या मनामध्ये होतं की आपल्यातले उपोषणकर्ते जे आहेत, हे उपोषणकर्त्यांनी त्या ठिकाणी लढ्याचं नेतृत्व करावं महाराष्ट्रामध्ये, आणि स्वतंत्र एक समिती सरकारसोबत डायलॉग करण्यासाठी ज्यांचा अभ्यास आहे या विषयातला, जे प्रामाणिक चेहरे आहेत परंतु राजकारणापासून जे अलिप्त आहेत, हा डायलॉग साठी एक टीम पाहिजे होती. आणि तिथे आपण थोडंसं कमी पडलो. नाहीतर राजकारणी लोक कधी समाजाला विकून येतील, आज काय बोलतील आणि बाहेर काय सांगतील. जसं आपण बघितलं की न्यायालयीन लढ्याचा खर्च आम्ही करू, करतं का सरकार, सरकारच्या विरोधात केस आहे आणि न्यायालयीन लढायला ते मदत करणार, अशा पद्धतीचं जे काय, ज्यामुळे काय होतं, एका बाजूला आपण बघितलं असेल की लढाईचं वातावरण महाराष्ट्रामध्ये निर्माण झालं होतं, परंतु सरकारच्या लक्षात आलं, सरकार कशा पद्धतीने ऑपरेट करत होतं बघा गणेश, की हा लढा कमजोर करण्यासाठी त्यांनी वेगवेगळे पर्याय समोर आणले. डायलॉग असतील, उपोषण मोडीत काढण्यासाठीचे असतील, समाजात मोठ्या स्वरूपामध्ये जनक्षोभ वाढताना दिसत होता. आणि मग त्यावेळी आपल्यातल्या काही लोकांना हाताशी धरून या महाराष्ट्रातील आरक्षणाची मुवमेंट थंड करण्याचं काम केलं. मग त्याच्यामध्ये आता समित्या पुढे निर्माण झाल्या, काय झाले, अभ्यास गट झाले, सेवाब्रत समिती झाली, हे सगळं झालं. आणि मग याच्यामुळे काय होतंय की आपलं आरक्षण लढा ज्या ज्या वेळी उठायला लागतो, नेमका त्याच वेळी त्याच्यावरती म्हणजे जाळ लागायला सुरुवात होती आणि पाणी टाकायचं काम सरकार करतं, आणि मग हळूहळू भिजत जात आणि खाली राहतो कोळसा. अशी स्थिती काहीशी आपली होती. मोर्चा आंदोलनाचे आयोजन, नियोजन जे आहे याच्यामध्ये कुठल्याही प्रकारचं नियोजन नाही. मी त्यांच्याकडे पाहिलं होतं, तिथे ऑर रूम होत्या, त्याच्यामध्ये लोकांना मेसेजेस देणं, टीम वर्क, विशेषतः याच्यामध्ये माध्यमांच्या हाताळणीसाठीची अत्यंत काटेकोरपणे नियोजन केलं होतं. म्हणजे सोशल माध्यमांमध्ये युट्यूब चॅनल असतील, फेसबुक पेजेस असतील, ग्रुप्स असतील, किंवा डिजिटल मीडिया असेल, प्रिंट मीडिया असेल, इलेक्ट्रॉनिक मीडिया, याचं कोण कशा पद्धतीने हाताळणी करणार, त्याचे फ्लेक्स असतील, मटेरियल असतील, कंटेंट असतील, कशा पद्धतीने तयार केले जातील आणि कोण ते ऑपरेट करणार, चालवणार, त्याच्यातले एक्सपर्ट्स, यांच्याशी संवाद साधून त्या एक्सपर्टची टीम तयार केली गेली. आणि त्याच्यासाठी लागणारे रिसोर्सेस असतील, फंड्स असतील, त्याची प्रोव्हिजन करण्यात आली आणि ह्या लढ्याला अधिक ताकद दिली. लक्षात घ्या की सर्वसामान्य माणसाच्या हातामध्ये मोबाईल आहे. या मोबाईलच्या माध्यमातून त्यांनी चांगल्या पद्धतीने जागृती केली, लोकांना हा विषय सारखा तेवत ठेवला, त्याला फोडणी द्यायचं काम केलं. आणि मग याच्यामध्ये गणेशजी काय काय वापर केला बघा, प्रबोधनकारांचा वापर केला गेला, कीर्तनकारांचा वापर केला गेला, वेगवेगळे जे काही समाजाशी कनेक्ट असणारे आणि प्रभाव टाकणारी जी काही व्यक्तिमत्व आहेत, परंतु ती सामाजिक आहेत,
अराजकीय आहेत अशा व्यक्तिमत्वांचे चेहरे समोर वापरले गेले, त्यांच्या माध्यमातून हा विषय तिथपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न केला. आजही तुम्ही बघा, तुम्हाला दिसतील कीर्तनकार, प्रबोधनकार, मार्गदर्शन करणारे, व्याख्याते, शिक्षक, प्रचारक, वेगवेगळी सगळी यंत्रणा याच्यात झोपली गेली. आणि त्याच्यामुळे काय झालं, एकतर अधिक सुरुवातीपासूनच ते शिक्षित आहेत, संघटित आहेत, जागरूक आहेत, सत्तास्थानामध्ये सर्वोच्च ठिकाणी सगळीकडेच आहेत. अगदी गावखेड्याची ग्रामपंचायतची सत्ता घ्या, ते अगदी मुख्यमंत्री लेवलपर्यंत घ्या, या सगळ्यात ते जागरूक आहेत, संघटित आहेत. आणि त्याच्यामुळं ह्या असलेल्या सरकारी माध्यमांचा, संसाधनाचा देखील त्यांनी वापर केला. मोर्चे आंदोलनाच्या माध्यमातून सरकारवरती दबाव टाकला गेला, प्रसार माध्यमांवरती दबाव टाकला गेला. त्यांना जर त्यांनी ते कव्हरेज नाही केलं तर बॉयकॉट करण्याचे देखील त्यामध्ये त्यांना त्या ठिकाणी धमक्या दिल्या गेल्या. एका बाजूला धमकावून, एका बाजूला त्या ठिकाणी सामान्य माणसांना जे आहे ती साथ घालत, इमोशनल करत, अनेक बाबी, अनेक फंडे त्याच्यामध्ये वापरले गेले. आणि त्याच्यामुळं जो काही लार्ज कॅनव्हास या महाराष्ट्रामध्ये आरक्षणाच्या संदर्भातला उभा राहिला, तो आपण सगळ्या डोळ्याने आपण पाहिलेला आहे. याच्यामध्ये सरकारला गुडघ्यावरती त्यांनी आणलं, डायलॉग करायला ते गेले नाहीत. सरकार त्यांच्याकडं गुडघे टेकत त्या ठिकाणी डायलॉग करायला आलं. आमच्या इथं उतावळीपणा असा आहे की सरकार येत नाही ना, आम्ही चाललो, बैठक लावून पत्र. आमची माणसं सरकार सोबत बोलायला, हे म्हणजे मुळात आपल्या लोकांच्या मनामध्ये नसतं, पण जे ऑपरेटर आहेत सरकारमधले, ज्यांनी यांच्या मेंदूवरती कब्जा केला, यांचा मेंदू हॅक केलाय, अशा लोकांना कंट्रोल करून यांचे अजेंडे चालवले जातात. आणि मग आपल्या आरक्षणाची लढाई जी आहे, आपलं आरक्षण हे खरोखर बघायला गेलं तर प्रामाणिक आहे, जे न्याय आहे, परंतु त्याला दुर्दैवानं अशा पद्धतीनं खंडित केलं जातं, विभाजित केलं जातं, फोड केली जाते. आणि त्याच्यामुळं हे झालेलं आहे. दुसऱ्या बाजूला प्रचार प्रसार आपण करण्यामध्ये कमी पडलो. आपले बुद्धिजीवी गट, त्यांच्यातल्या बुद्धिजीवींनी असतील, प्रशासनातली लोक असतील, डॉक्टर असतील, वकील असतील, इंजिनियर असतील, किंवा अन्य जे शिक्षित बुद्धिजीवी आहेत, यांना देखील याच्यामध्ये फार मोठं कॉन्ट्रीब्युशन दिलेलं आहे हा लढा व्यापक करण्यासाठी, सहभागासाठी. मी अनेक ठिकाणी तुम्हाला सांगतो, गणेशजी उदाहरण देतो, मी अनेक गावं अशी पाहिली की जिथं ज्यावेळी आरक्षणाचे मोर्चे निघत होते, त्यावेळी गावातले सर्वच्या सर्व, अगदी वयोवृद्ध एखाद दुसरं सोडलं तर, घराला लॉक लावून ही मंडळी जी आहेत ही सगळी या मोर्चांमध्ये सहभागी झाली होती. दुर्दैवानं आपल्याकडं आपल्या लोकांना आपण त्या लेवलला आणण्यासाठी, प्रबोधित करण्यासाठी नुसती संख्या असून उपयोग नाही. जी संख्या निश्चितपणे मान्य आहे की आपण मोलमजुरी करणारी बरीच मंडळी आहे, मेंढपाळी करणारे आहे, पशुपालक करणारे आहे, रानावनात भटकणारे आहेत, पोटावर आपलं जे पोट आहे हातावरती असणारी बरीच मंडळ आहेत. त्याच्यामुळे कदाचित सहभागाची किंवा त्यांच्यापर्यंत पोहोचण्याची, एकूणच आपण आपल्या लोकांना सहभागी करून घेण्यासाठी, त्यांच्यापर्यंत पोहोचण्यासाठी टीम वर्क करण्यामध्ये देखील आपण कमी पडलो की काय, असं मला वाटतं. दुसऱ्या बाजूला बघायला गेलं तर महिलांचा सहभाग हा, या समाजामध्ये महिलांचा सहभाग प्रचंड होता. आणि मग महिलांनी दट्ट्या दिल्यामुळे पुरुष मंडळी देखील याच्यामध्ये सहभागी झाले. लक्षात घ्या, युवकांचा सहभाग, महिलांचा सहभाग प्रचंड असल्यामुळं उत्स्फूर्तपणे हे आंदोलन जे आहे ते अतिव्यापक झालं. आपल्याकडे महिलांचा सहभाग हा सांस्कृतिक कार्यक्रमामध्ये, वास्तुशांत असू द्या, लग्न असू द्या, आणि देवाचा कार्यक्रम, याच्या व्यतिरिक्त सामाजिक प्रक्रियेमध्ये, प्रबोधनामध्ये, जागृतीमध्ये, समाजाच्या प्रश्नांवरती भिडण्यासाठी महिलांचा सहभाग आपण करून घेण्यामध्ये कमी पडलो. त्यांना या विषयाकडे त्यांचं लक्ष केंद्रित करण्यामध्ये कमी पडलो. हे देखील वास्तव आपल्याला स्वीकारलं पाहिजे. ते त्यांनी करून दाखवलं. महिला त्यांच्या उत्स्फूर्तपणे, संख्या मी जर पाहिलं असेल की जे मोर्चे निघाले, आंदोलनं झाली, त्याच्यामध्ये महिलांचा प्रचंड मोठा सहभाग होता. हे तुम्ही देखील मान्य करता. आणि मग आपण कुठे कमी पडलो ह्याचं विश्लेषण करणं निश्चित गरजेचं आहे. नाहीतर आपण काय करतोय की जे चुकलेलं आहे हे दुसऱ्याशी, ज्याचं चांगलं झालं त्याच्याशी तुलना करायला पाहिजे. आपण त्यांच्या कॉपी पेस्ट करण्यात बिलकुल अर्थ नाही. आपलं युनिकनेस काय होतं आपल्या आंदोलनामध्ये, आपल्यातल्या लोकांनी उठायचं, त्यांनी जसं केलंय तशीच कॉपी करायची आणि इम्प्लिमेंट करण्याचा. दुसऱ्याचे कपडे आपल्याला बसणार आहेत का? आपल्याकडे जे गरजेचं आहे, आपल्यामध्ये जशी गरज आहे तशा पद्धतीने आपण तयार करायला पाहिजे. आपल्या लोकांच्या मध्ये जे गरजेचं आहे, जशा पद्धतीची गरज आहे त्या भागातली, ते आपण करायला पाहिजे. एक लक्षात घ्या, आजही ते लाभ कक्षेत कशा पद्धतीने आहेत. EWS मधून लाभ कक्षेत आहेत, अनेकांनी कुणबी दाखले काढलेत, ओबीसीतून लाभ कक्षेत आहे, जनरल मध्ये पण ते लाभ कक्षेत आहेत. एवढं सगळं असताना आज जवळपास ऍव्हरेज सरासरी 35 ते 40% जे काही शासकीय नोकऱ्या आहेत त्याच्यामधला सहभाग त्यांचा हे आकडेवारीवरून समोर आलेला आहे. एवढं असताना देखील ते ताकदीनं त्वेषानं लढतायत. आणि आपल्या पदरामध्ये 3.5% मधलं 1.5% देखील नाही, तरी आपण लढायला तयार नाही. नेमक्या कुठल्या विश्वात आहोत आपल्याला कळायलाच तयार नाही. आणि म्हणून प्रबोधनाची मोहीम जी आहे
त्यांनी ज्या पद्धतीने राबवली सर्व साधनांचा माध्यमांचा वापर करत, ती आपण अद्यापपर्यंत राबवू शकलो नाही, हे देखील तितकंच खरं आहे. विविध पातळ्यावरची ही लढाई असते. ही नुसती फक्त मोर्चा काढला ना आंदोलनावरची एवढ्याच पातळीवरची ती लढाई नसते. ही लढाई तयारी जी आहे सरकारच्या लक्षात घ्या, त्यांचे मुख्यमंत्री आहेत, ते देखील त्यांना सपोर्ट करतायत, मंत्री आहेत ते देखील त्यांना साथ देत आहेत, लोकसंख्या त्यांची आहे ती देखील त्यांना साथ करते, आणि कुठेतरी मग हा व्यापक स्वरूप जो आहे, जनाधार आहे, तो यांना मिळताना दिसतो. बोला. नक्कीच सर, आपण जितके पण सगळ्याच मुद्द्यांना आपण हात घातला, आणि या सगळ्या मी ज्यावेळेस उपोषणाला बसलो होतो, कारण की माझ्याकडे तेवढंच एक्सपिरियन्स आहे, तर मी कायम उपोषणाच्याच अनुषंगानं बोलेल. मी ज्यावेळेस उपोषणाला सर बसलो होतो, आम्ही या सगळ्या गोष्टींवर काम केलं आणि ते सक्सेसफुल होताना पण दिसलं. जसं तुम्ही याच्यात हायलाईट केलं की त्यांच्या म्हणजे ज्यावेळेस पण त्यांची काय आंदोलनं वगैरे होती, ते अक्षरशः घराला कुलप लावून तिथं येत होते. आमच्या इथली खूप सारी गावं सर, ज्यावेळेस रस्ता रोको आंदोलन होतं, घराला कुलप घालून पूर्ण दिवस ते तिथं उपस्थित होते. त्यानंतर महिलांना मी एक प्रकर्षाने हे जाणवलं मला सर, की जर तुम्ही चांगल्या पद्धतीनं जर तुमचा मुद्दा तुमच्या लोकांपर्यंत पोहोचवला तर लोक जागृत होतात, आणि ते मला पाहायलाही भेटलं. परंतु आपल्याला मागे खेचणारी काही लोक आहेत सर, म्हणजे जी काही हायरार्की आहे, म्हणजे समजा आमदार असतील, त्यानंतर परत जी काही पॉलिटिकल सिस्टम असतील, लोकल पुढारी असतात, त्यांच्याकडूनही त्यांच्यावरही प्रेशर असतो, आणि ते मग त्यांच्या पद्धतीनं काम करतात, आणि तिथं कुठं थोडंफार आपण वीक व्हायला लागतं. म्हणून मी बारामतीच्या ज्यावेळेस मी तिथं भाषण केलं, आपल्याला आठवत असेल सर, तर मी तिथं प्रकर्षाने सांगितलं होतं की तुम्ही फक्त ज्या आपण 2 कोटी लोकसंख्या म्हणतो, त्यातली 50% लोकसंख्या ही महिलांची, तरुणींची, तरुणांची, बरोबर. तर तुम्ही त्यांना जर हा मुद्दा सांगितला तर ते रस्त्यावर उतरतील, आणि ते ज्यावेळेस रस्त्यावर उतरतील, आपोआपच जे पुरुष आहेत तेही रस्त्यावर ऑलरेडी आहेत, अजून प्रकर्षाने ते रस्त्यावर उतरताना दिसतील. आणि या सगळ्या गोष्टी करणं आपल्याला गरजेचं आहे. दुसरा मुद्दा सर, आपल्याला आता जे आधुनिक काळ जो आहे त्याच्यामध्ये आपल्याला जो सोशल मीडिया आहे त्याला इग्नोर करून चालणार नाही. म्हणून मी या तुमच्या लाईव्हच्या मार्फतही तुम्हाला सांगतो सर, जे आपले तरुण तरुणी आहेत त्यांचा जो समजा इंस्टाग्राम असेल, त्यानंतर फेसबुक असेल, या सगळ्या मीडियमवरनं मी बघतोय, ज्यावेळेस उपोषण चाललं होतं त्यावेळेस चांगल्या पद्धतीने तिथं कव्हरेज दिलं जात होतं, तो मुद्दा बघितला जात होता. परंतु आता उपोषण सगळं सुटल्याच्या नंतर मी बघतोय, जर आपण एखादी पोस्ट टाकली तर त्यांना त्यामध्ये इंटरेस्ट नाहीये. म्हणजे जे काही तरुण तरुणी असतील ते आपल्याला त्यांच्या व्ह्यूज वरून समजतं, त्यानंतर त्यांच्या लाईक्स वरून समजतं. तर माझी उलट आपल्या धनगर समाजातल्या तरुण तरुणांना त्यानंतर संबंध धनगर बांधवांना विनंती की तुमच्याकडे जे मीडियम आहे त्याचा तुम्ही यूज करा. जर तुम्ही प्रत्यक्षात बघायला नसता की तुमच्याकडे गर्दी किती किंवा काय किती, तुम्ही जसं काय म्हणता की गर्दीला महत्व नाही, तुमच्या विचारांना महत्व आहे, त्याचप्रमाणे की तुम्ही तिथं बघाय कोण येणार नाही की तुमच्याकडे गर्दी किती आहे. परंतु तुम्ही जर मुद्दा तो चांगल्या पद्धतीनं इंटरनेटवर स्प्रेड केला तर फिजिकली लोक तिथं नसतील तरी पण तुमचा ते व्हिडिओ बघतील, त्याच्या अनुषंगानं तुमची जनजागृती होईल. त्यामुळे मला असं वाटतं की मीडियाचा यूज तरुण तरुणींना खूप मोठ्या प्रमाणावर केला पाहिजे, आणि त्यातली त्यात तो करत असताना आपण राईट वे मध्ये काय बोलतोय ते पण खूप महत्वाचं आहे, कारण की तुम्ही काय बोलताय त्याला महत्व आहे. त्यामुळे तुमचे मुद्दे तुम्ही चांगल्या पद्धतीनं जर पोहोचवले तर खऱ्या अर्थानं महिला वर्ग असेल, तरुण तरुणी असतील, त्यानंतर सर्वसामान्य धनगर बांधव असतील, याच्यामध्ये जागृत होतील आणि मोठ्या प्रमाणावर लढा तयार करतील. आणि याच्यामध्ये मला दुसरा एक मुद्दा असा मांडायचा आहे, जे आपले पॉलिटिशियन्स आहेत, म्हणजे सो कॉल्ड गाव पातळीवरचे समजा पुढारी असतील, त्यानंतर हाय लेवलचे जेडपी पर्यंत, महानगरपालिकेपर्यंतचे जे पुढारी असतील, त्यांनाही खऱ्या अर्थानं त्यांना स्वतःच्या मनाशी त्यांना उराशी बांधलं पाहिजे की आपल्याला एसटी आरक्षण भेटू शकतं. काय काय लोकांचं मला सर असं म्हणजे तिथं अनुभव आला की त्यांना कन्सिडर केलं की या वेळेस या टर्मला तर बाबा आपल्याला काही एसटी आरक्षण मिळणार नाही, त्यामुळे मग कशाला ताण घ्या, तर आपण नेक्स्ट टाइमला ताण घेऊ. तर असं उराशी बांधू नका. तुम्ही प्रत्येक गोष्टीला लॉयल राहा, लॉयलिटीनुसार ती गोष्ट स्प्रेड करायचा, लोकांपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करा.
आपण जर तो लढा तेवढ्या प्रकर्षानं मोठ्या प्रमाणावर जर उभा केला तर सरकारसाठी हे 10 ते 15 मिनिटाचं काम आहे धनगर समाजाला एसटीचं आरक्षण देणं. काय सर बरोबर बोलतोय ना मी? एवढा मोठा काय, कारण की आपल्याला अनुसूचित जमातीच्या यादीमध्ये वी आर ऑलरेडी देअर, आपण तिथं आहोत. त्यामुळे ही सगळी जी मीडियम आहेत याला आपल्याला ऍक्टिव्ह करायलाच लागेल. म्हणून तुम्ही उपोषणाचं पण काढलं सर, उपोषणावर तुम्ही बोला. आम्ही सर्व उपोषणकर्ते आता माळेगावचा जो शारदानगर मधला जो आपला राज्यव्यापी मेळावा झाला त्यानंतर आम्ही रोज 9 वाजता व्हिडिओ कॉन्फरन्सिंगवर बोलतोय, वेगवेगळे त्यांचे एक्सपिरियन्स जाणून घेतोय. त्यामध्ये तुम्ही म्हटल्याप्रमाणे टीम सुद्धा आम्ही बनवतोय. एक समजा उपोषणकर्त्यांची टीम असेल, त्यानंतर दुसरी टीम सोशल मीडिया हँडल करण्यासाठी असेल, तिसरी टीम की आपल्याला बाबा न्यूज मीडियाला काय बाईट द्यायच्या, त्यांना काय मॅटर द्यायचा आपला, त्याच्यासाठी एखादी टीम असेल. म्हणजे या सगळ्या टीम आम्ही आता तयार करतोय, जेणेकरून आपण ज्यावेळेस पण हा लढा उभा करू त्यावेळेस ज्या ज्या चुका आपण उपोषणाच्या वेळेस आपल्या झाल्या आहेत त्या परत व्हायला नकोत. म्हणून आम्ही या सगळ्या गोष्टींवर काम करतोय. येणाऱ्या काळात मी तुमच्या समोर ते मांडेलच. परंतु तुम्ही ज्या पद्धतीनं बोलला की आपल्याला या सगळ्या गोष्टींवर काम करायची गरज आहे का, तर 100% आहे. त्याच्यामध्ये दुमत असं काहीच नाहीये. आणि आता तुम्ही पण बघितलं, आता पहिला पंढरपूरला मेळावा झाला, दुसरा पण आपल्या बारामतीत झाला, आता तिसरा मला वाटतंय 4 तारखेला संभाजीनगर मध्ये होतोय. त्यानंतर घनश्याम बापूंनी आज लाईव्ह येऊन त्यांनी सांगितलं की आपल्याला एकत्र यायला लागेल. तर अजून पण आपण म्हणजे एक दिसत नाहीये, तर काही करून आपल्याला एक यायला पाहिजे. आणि जोपर्यंत आपण एक येत नाही, मी पहिल्यापासून बोलतोय सर, तुम्ही पहिल्यापासून सांगताय की जोपर्यंत आपण संघटित दिसत नाही तोपर्यंत आपल्याला कोणीही सिरियस घेणार नाही. आणि म्हणून मला असं वाटतंय की या सगळ्या गोष्टींवर एकदा विचार करायला पाहिजे सगळ्यांना आणि या गोष्टी समजून घ्यायला पाहिजेत. त्यात जो नोकरदार वर्ग आहे, समजा पुणे मुंबई या ठिकाणी जो आपला धनगर समाजाचा नोकरदार वर्ग आहे, तो समजा IT इंजिनियर्स असतील, हे असतील, ते संध्याकाळी फ्री असतात. या सगळ्या गोष्टी त्या जास्त प्रमाणावर शेअर करू शकतात, जास्त प्रमाणावर व्हिडिओ बनवून टाकू शकतात. तो अजून ग्रुप मला ऍक्टिव्ह असताना दिसत नाहीये. त्यानंतर ज्या मुलं मुली जी तरुणी कॉलेजचे आहेत ते दिवसभर इंस्टाग्रामवर काढतील, परंतु धनगर समाजाचा जर मुद्दा ते बोलले किंवा रील स्टार असतील, त्यांनाही धनगर समाजाचा मुद्दा आरक्षणाचा बोलला पाहिजे. बाकी सगळं होत राहील. आपण धनगर आहोत, आम्ही किती प्राऊड फील करतो हे सगळं सगळ्याला माहिती. कुणाला आपल्या जातीवर अभिमान नाही, सगळ्यांना आहे. परंतु तुम्ही ते आरक्षणाचा मुद्दा तिथं प्रकर्षानं रोज बोलला गेला पाहिजे, रोज स्टेटसला ठेवलं पाहिजे, रोज घरच्यांशी याच्याबद्दल चर्चा केली पाहिजे. तुम्ही ज्यावेळेस मित्रसंवाद बसता हे मुद्दे सांगितले पाहिजे. आता मी माझ्या ऑफिसला जर एखादा क्लायंट आला तर मी त्यांचं तर ऐकूनच घेतो, पण जाताना मी धनगर आरक्षण मुद्दा काय हा त्यांना मी सांगत असतो. मग तो कुठल्याही जाती धर्माचा असू दे. का सांगतो, तर एक अवेअरनेस क्रिएट झाला पाहिजे. आणि ज्यावेळेस हा अवेअरनेस क्रिएट होईल ना, त्यावेळेस आपल्याला बाकी सगळ्या गोष्टी म्हणजे आपोआपच होताना दिसतील. हे आपल्याला पण माहिती आहे सर. तुम्हाला गणेशजी मी सांगतो, समाजातल्या प्रत्येक घटकाची आरक्षणातील भूमिका अत्यंत महत्वाची आहे. जोपर्यंत आपण लोकांचा सहभाग वाढवणार नाही आणि टीम वर्क वाढवणार नाही, तोपर्यंत फक्त सार्वत्रिक निवडणुका जशा पंचवार्षिक होतात तसं आपलं आरक्षणाला लढा जो आहे तो पंचवार्षिक होईल. 4.5 वर्ष शांत बसायचं, 6 महिने उठायचं, लढायचं. कारण की त्याच्या आडून आपल्याला आपलं जे राजकीय महत्वाकांक्षा असतात, अशी काही मंडळी असतात, तर त्याच्यात घुसून ते आपल्याला आपलं राजकीय नेतृत्व सिद्ध करण्याचा प्रयत्न करतात. परंतु हा जो लढा आहे हा एक व्यापकपणे, संघटितपणे आणि स्वतंत्रपणे चालला पाहिजे. याच्यावरती खऱ्या अर्थानं बघायला गेलं तर वेगवेगळ्या विभागात कार्यशाळा व्हायला पाहिजेत, प्रबोधन व्हायला पाहिजेत, शिबिर व्हायला पाहिजेत, चिंतन बैठका व्हायला पाहिजेत, परिषदा व्हायला पाहिजेत. हा ह्याच्यात खंड पडून देऊन जमणारा मुद्दा नव्हे. याच्यात सातत्यपूर्ण आपल्याला जागृती लोकांच्या पर्यंत, सर्वसामान्य माणसाला बोलताना माध्यमाच्या समोर तो विषय मांडता आला पाहिजे. दुर्दैवानं आजपर्यंत वेगळ्याच पद्धतीनं मांडायचो, विसंगती जी आहे मांडण्यामध्ये देखील विसंगती होती. आणि म्हणून याच्यामध्ये प्रचंड मेहनत घेण्याची, विशेषतः युवक आणि महिला युवती यांचा सहभाग जर याच्यामध्ये वाढला तर या मुद्द्याला व्यापकता येईल. ह्याच्यातली अंमलबजावणीच्या पातळीवरती, लढाईच्या पातळीवरती कोणी सरकार दरबारी लढते, कोणी न्यायालयात लढते, कोणी मैदानातली लढाई, याच्यात असंघटितपणा जो आहे तो संघटितपणा करण्याची गरज आहे. म्हणून आपण सगळ्यांनी याच्यावरती सातत्याने बोललं पाहिजे. आता छोटीशी गोष्ट सांगतो, जर आपण एवढी मेहनत घेतोय, रोज एक कार्यक्रम घेण्याचा, प्रबोधनाचा प्रयत्न डिजिटल माध्यमातून, कारण की हे सोपं आहे. घरात तुम्हाला मला फिरणं सोपं नाही, कारण की आपल्याकडे तेवढी साधनं नाहीत.
आणि मग प्रत्येकाच्या घरात जाणं शक्य नाही, प्रत्येकापर्यंत पोहोचणं शक्य नाही. पण ही वेळ काढून रोज आपण हे प्रोग्राम घेतो, हे आयोजन करत असताना आपल्याला लाईक करायला देखील अडचणी असतील, शेअर करायला देखील अडचणी असतील, तर समाज म्हणून तुम्हाला जगण्याचा या समाज व्यवस्थेमध्ये अधिकार नाही. कारण तुम्ही डेड आहात, जिवंत नाहीत. तुम्ही जिवंत माणसं नसतील समाजामध्ये तर समाजासाठी कोण लढणार आहे? आणि म्हणून माझं आव्हान आहे, आपण जिवंत व्हा. झोपले असाल तर उठा, उठले असाल तर चालायला लागा, चालत असाल तर पळायला लागा. त्याच्याशिवाय पर्याय राहिलेला नाही. समाजाची लढाई आता फक्त नुसती आरक्षण या विषयावरची नाही, अत्यंत मागासले पण वेगवेगळ्या भागात आहे, वेगवेगळ्या विषयावरती आहे. आणि आपल्या अधिकारावरती आपल्या प्रचंड गदा आली. रोस्टर मॅटरच्या माध्यमातून, विविध भरतींच्या माध्यमातून किती जागा निघतायत. तो पण ज्यावर तुमचं गिळून टाकायला चालले सगळे, तरी तुम्ही झोपला असाल तर तुमच्या लेकरांचं कल्याण करायला कुणी शिल्लक राहणार नाही, लक्षात घ्या. आणि तुम्ही एवढे हुशार, एवढे ताकदवर, एवढे प्रभावशाली पण नाही की ज्याच्यामुळं सगळे डिसिजन प्रक्रिया जी आहे ती तुमचा विचार करेल. पण हे शक्य आहे कधी, जर तुम्ही संघटितपणे लढलात. संख्या नंबर 2 ला आहे, 2 कोटी 1.5 कोटी जे काही आकडे सांगतो आपण, ती संघटित झाली तर इथं लक्षात घ्या की सरकार, आपण संघटित 2 नंबरला आहोत, 1 नंबरचा देखील आपण निर्णय बदलायला भाग पाडू शकतो. कशा पद्धतीने का, निर्णय प्रक्रिया जर आपल्याकडे आली, ताकद सगळीकडे आपण व्यवस्थित सिस्टम डेव्हलप केल्या, टीमवर्क झालं, वेगवेगळ्या आघाड्यावरती आपण लढायचं नियोजन केलं, तर सगळ्या प्रक्रिया आपल्याला वाकवता येतील. सर्वांना आपल्याला या ठिकाणी झुकायला लावता येईल शकेल. झुकवणं म्हणजे त्या अर्थाने मला तसं झुकवणं नव्हे, तर आपल्या न्याय हक्काच्या बाजू ज्या आहेत त्या मागून घेणं, मांडणं आणि आपल्या पदरात पाडून घेणं, यासाठी आपल्याला लढावं लागेल असं विश्लेषणाच्या या कार्यक्रमातून मला आवर्जून सांगायचंय. आणि त्यासाठी आपले कोणाचे असू द्यात, जे काही डिजिटल माध्यम आहेत, फेसबुक पेज असेल, व्हॉट्सअप ग्रुप असतील, युट्यूब चॅनल असतील, तुम्ही सबस्क्राईब करा, शेअर करा जास्तीत जास्त. मी म्हणत नाही की फक्त माझंच करा, पण अजून आपले उलट तयार झाले पाहिजेत. गणेशजी, बोलणारी वक्ते, प्रवक्ते, नेतृत्व तयार झाली पाहिजेत, सामाजिक नेतृत्व तयार झाली पाहिजेत. आणि ती संख्या आपल्याला पुरेशी नाही, संख्येच्या मानानं तेवढी पुरेशी नाही, आणि त्याच्यामुळे ही संख्या वाढली पाहिजे, सहभाग वाढला पाहिजे सर्वांचा. आणि कुठेतरी आपण आपली जी काही भागीदारी, जिसकी जितनी संख्या भारी उसकी उतनी भागीदारी, या तत्वावरती आपली भागीदारी जी आहे ती वाढली पाहिजे. यासाठी आपण प्रयत्न करणं गरजेचं आहे. तर गणेश, आपला वेळ बराच झालेला आहे. आज विश्लेषणच्या अनुषंगानं आपल्याला चर्चा सातत्याने करत राहायची. जास्त दिलं तर डोस काय होतोय, आपल्या लोकांचे कमेंट्स येतात की थोडं थोडं घ्या, पचनी पडत नाही, ऐकायची मनस्थिती राहत नाही. आणि म्हणून आपण इथून पुढचे वेगवेगळे कार्यक्रम जे आहेत ते छोटे छोटे कार्यक्रम देण्याचा प्रयत्न करूया. वेळ बराच झालेला आहे. एक कमेंट मांडा आणि आपण कार्यक्रम संपवूया. यस सर, यस सर. जसं हे एसटी आरक्षणात जसं सुभाषचंद्र बोस म्हणले होते की तुम मुझे खून दो मैं तुम्हें आजादी दूंगा, तसंच सर एसटी आरक्षण हा आपला जन्मसिद्ध अधिकार आहे आणि तो आपल्याला मिळवायच लागेल. म्हणून या कार्यक्रमाच्या माध्यमातून फक्त मी तुम्हाला एक सजेशन देतो सर, कारण की ते सजेशन खूप महत्वाचं आहे. जे धनगर समाजाचे युट्यूबर्स आहेत, इंस्टाग्रामवरचे जे आपले फेमस जे धनगर समाजाचे इंस्टाग्रामर्स आहेत, त्या सगळ्यांशी आपण संपर्क साधावा. त्यांच्याशी एकदा या सगळ्या गोष्टींवर तुम्ही जसं आम्हाला इन्व्हाइट करता तसं त्यांना इन्व्हाइट करा गोपने सर, आणि त्यांचे एकदा इंटरव्ह्यूज घ्या. यासाठी कारण की ते 60-70 हजार लोकांपर्यंत त्यांचे फॉलोअर्स आहेत आणि त्यांचे विचार खूप मॅटर्स करतात. आणि ज्यावेळेस तुमचे आणि त्यांचे विचार एकत्र येतील सर, तर मोठ्या प्रमाणावर आपण लोकांपर्यंत पोहोचू शकतो असं मला वाटतं. त्यामुळे मी तुम्हाला हे या कार्यक्रमाच्या माध्यमातून सजेस्ट करतो सर की म्हणजे ते केस. माझं तर मत आहे गणेशजी, आपण आता सोशल मीडिया कसा वापरायचा यावरती देखील कार्यक्रम घेणं मला गरजेचं वाटायला लागले की फेसबुक, व्हॉट्सअप, इन्स्टा, युट्यूब हे सगळे कंटेंट कसे डेव्हलप करायचे, त्याच्या मागे कसं शेअर करायचं, लोकांना याच्याकडे अट्रॅक्ट कसं करायचं, हे सगळं आपण बघूया. आता वेळ झालेला आहे. पुन्हा आपल्याला पुढच्या आता डेली चालू आहे. आता तर तुम्ही बघितलं असेल रिसेंटली 1-2 महिन्यापासून तर आपण दररोज कार्यक्रम घेतोय, जेणेकरून विविध विषयावरती माहिती, मुद्दे आपल्याकडे बोलणारी लोक आली पाहिजेत. वेगवेगळ्या लोकांना याच्यात आपण सहभागी करून घेण्याचा प्रयत्न करतोय, निमंत्रित करतोय की जेणेकरून महाराष्ट्रामध्ये आपली ही मुवमेंट व्यापकपणे गेली पाहिजे, सर्वांचा सहभाग वाढला पाहिजे, आपल्या न्याय हक्कासाठी आपण एकत्र आलं पाहिजे, ही भावना आहे. आणि म्हणून आजच्या या विश्लेषण कार्यक्रमामध्ये आपण पाहिलं की आपलं कुठं चुकतंय, त्यांचं कुठं बरोबर आहे, त्याच्यातून आपल्याला काय शिकता येईल आणि आपल्या मुवमेंटला दिशा देता येईल, या पद्धतीने आपण ही चर्चा घडवून आणलेली आहे. याच्यामध्ये आपल्या सर्वांना पुन्हा विनंती करेल की धनगर समाज जागृती युट्यूब चॅनल या परिवारामध्ये आपण सगळ्यांनी सहभागी होऊ. परिवार म्हणतोय मी याला. सबस्क्राईब करा, लाईक तर करायला बिलकुलच विसरू नका. काय की आपलं लाईक काय करतं माहिती आहे का, की लोकांच्या पर्यंत पोहोचवायला मदत करतं. जेवढे जास्त लाईक्स होतात तसं ते हिट होतं इतरांना.
सबस्क्रायबर वाढलेले आहेत. निश्चितपणे मी बघतो मागच्या 8-10 दिवसापासून सबस्क्रायबर रोजचे 400, 500, 500 लोक एवढी मुवमेंट जी गतीनं वाढते ते तुमच्या सगळ्यांच्या सहभागानेच आहे. निश्चितपणे मी तुमचे आभार मानणारच आहे. परंतु आपल्या सगळ्यांना पुन्हा विनंती करणार आहे की गावखेड्यातला धनगर बांधव, युवक, महिला, युवती जे कोणी असतील त्या सगळ्यांना या प्रक्रियेमध्ये सहभागी करून त्यांना तुम्ही फोन करून सांगा, जोडा. शिक्षक असतील, बुद्धिजीवी असतील, त्यांना या प्रक्रियेमध्ये सहभागी करून घ्या. एवढं मी आवर्जून आजच्या या चर्चेच्या निमित्ताने मी सांगेल आणि आजचा कार्यक्रम या ठिकाणी थांबवतो. त्यापूर्वी उद्याच्या कार्यक्रमामध्ये आपण नवीन विषय असं भेटणार आहे याची गॅरंटी देऊन आजचा कार्यक्रम या ठिकाणी थांबवतो. जय मल्हार, शुभरात्री.